प्रभु श्री राम बैठे हैं, आगे प्रभु श्री राम बैठे हैं, पीछे लक्ष्मण भाई। आगे प्रभु श्री राम बैठे हैं, पीछे लक्ष्मण भाई। आगे प्रभु श्री राम बैठे हैं, पीछे लक्ष्मण। साथ बैठी है जानकी माता, साथ बैठी है, साथ बैठी है, साथ बैठी है जानकी माता, साथ बैठी है जानकी माता, पीछे लक्ष्मण आगे प्रभु श्री राम बैठे हैं, आगे प्रभु श्री राम बैठे हैं, आगे प्रभु श्री राम बैठे हैं, पीछे लक्ष्मण। पुष्पविमानामधून प्रभू रामचंद्र सीतेला घेऊन अयोध्येला निघालेले आहेत आणि वाटेमध्ये आता मात्र प्रभू रामचंद्रांची टूर सुरू झालेली आहे, पर्यटन सुरू झालेलं आहे। दुःखाची नदी ओलांडून सुखाचा मास आला असतो आणि प्रभू रामचंद्र एक एक ठिकाण दाखवतात सीतेला। सीते पहा ती निकुंभी, याच ठिकाणी आपल्या लक्ष्मणाला इंद्रजिताचा पराभव केला। हाच त्या सुमेधाचल पर्वत, याच ठिकाणी रावणाचं आणि माझं 7 दिवसांचं घनघोर युद्ध झालं। याच ठिकाणी मी कबंधला ठार मारलं। राम भक्त शबरी मला याच ठिकाणी भेटली। सगळी ठिकाणं विमानातून दाखवत आहे। पंपा सरोवराच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आलेला आणि पंपा सरोवराचं ठिकाण पाहून सुद्धा पाहतात, अरे हे अतिशय महत्वाचं ठिकाण, कारण स्वतः हनुमंताची भेट आपल्या रामायणातील फार महत्वाची व्यक्ती हनुमंतराया यांची आणि माझी भेट याच पंपा सरोवरावर झाली। पुढे पर्णकुटीकडे आलेले आहे, जिथं सीतेला रावणानं पळून गेलं ते ठिकाण म्हणजे पंचवटी। त्या पंचवटीकडे आला आणि प्रभू रामचंद्र सांगताय, आगे बैठे हैं, आगे प्रभु श्री राम बैठे हैं, पीछे लक्ष्मण आगे राम बैठे हैं, पीछे लक्ष्मण। इसकी पर्णकुटी त्या ठिकाणी रावणाला पळून गेलं। याच ठिकाणी आपल्याला बुलेट श्यामा भेटली। हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी दुष्यंताला आपण ठार मारले। अशी अनेक ठिकाणं पाहता पाहता त्यावेळी दुःख होतं, आता मात्र आनंद आहे, कारण त्या दुःखातून आपली मुक्तता झालेली आहे आणि दुःखातून मुक्त झाल्यानंतर जे होणारं सुख असतं, जो आनंद असतो, तो परमानंद असतो। आगे 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 प्रभु श्री राम बैठे हैं, पीछे लक्ष्मण आगे प्रभु श्री राम बैठे हैं, पीछे लक्ष्मण साथ बैठी है जानकी माता, साथ बैठी है, साथ बैठी है, साथ बैठी है जानकी माता, पीछे लक्ष्मण आगे प्रभु श्री राम बैठे हैं, पीछे लक्ष्मण आगे प्रभु श्री राम बैठे हैं, पीछे लक्ष्मण, पीछे लक्ष्मण, पीछे लक्ष्मण।